दही की ताक? माझा चॉईस ताकाला असेल. बघा, दही हे ना अभिषंदी आहे. दही हे आपल्या स्त्रोतसांमधल्या आमाला वाढवत असतं. म्हणजे काय, स्टिफनेस बॉडीमध्ये निर्माण करतो. ज्यांना सर्दी खोकला आहे त्यांनी दही खाल्ल्यावर हमखास नाक चोंदतं, श्वास घ्यायला त्रास होतो. पण त्या उलट जर तुम्ही नाश्त्यानंतर हे ताक घेऊन बघितलं तर ते पचनाला मदत करतं. तसंच वेट लॉस साठी सुद्धा ताक औषध आहे. पण हे ताक घ्यायचं असेल तर ताकामध्ये जर जिरे पावडर घातली तर कफ ज्यांना जास्त आहे किंवा पित्त जास्त आहे त्यांनी जिरे पूड घालून ताकात घ्या, म्हणजे ते तुम्हाला बाधणार नाही. आणि जर तुम्ही वात प्रकृतीचे असाल, म्हणजे कृश असाल आणि तुम्हाला ताक घ्यायचंय, वाताचं शमन करायचंय, तर ताकामध्ये थोडीशी सुंठ पावडर घालून घ्या, म्हणजे तुमच्या वाताचं शमन होईल. पचनासाठी उत्तम असलेलं ताक हे दह्याचंच असून ते लाभदायक कसं, तर आपण दही घुसळतो, म्हणजे त्याच्यावरती एक प्रकारचा संस्कार करतो, त्याच्यामध्ये पाणी घालतो, त्यामुळे ते पचायला हलकं होतं आणि हे पचनासाठी उत्तम आहे. तर ज्यांना पाईल्स फिशरचा त्रास आहे, ज्यांना सतत ढेकरा येतात, त्यांनी नाश्त्यानंतर सकाळी अर्धा कप ताक नक्की घ्या.